तुम्ही एक युट्यूबर आहात आणि तुम्ही तुमच्या युट्यूब चॅनलवरती शॉर्ट्स व्हिडिओ अपलोड करताय, पण तुमचे शॉर्ट्स व्हिडिओ असे व्हायरल होत नाहीयेत आणि तुमचं चॅनलही ग्रो होत नाहीये. तुम्ही जर फक्त तुमच्या चॅनलवरती शॉर्ट्स व्हिडिओज अपलोड करत असाल तर ते कोणत्या वेळेला आणि रोज किती शॉर्ट्स व्हिडिओ अपलोड करायचे, तर हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तसेच तुम्ही तुमच्या चॅनलवरती जर शॉर्ट्स व्हिडिओ पण आणि लॉंग व्हिडिओ पण अपलोड करताय, तर तुमचा शॉर्ट्स व्हिडिओ कोणत्या वेळेला अपलोड करायचा आहे हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार मित्रांनो, मी संतोष. सुरुवातीला काय होतं, ज्यावेळेस युट्यूबवरती शॉर्ट्स व्हिडिओचे सुरुवातीला नवीन ऑप्शन आले होते, त्यावेळेस काय व्हायचं, कोणी कधी आणि किती व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवरती अपलोड केले तर त्यांना लाखोमध्ये व्ह्यूज यायचे. किती बेकार जरी व्हिडिओ असला, शॉर्ट्स व्हिडिओ असला, तरी त्याला लाखोमध्ये व्ह्यूज यायचे, त्यांना लाखोमध्ये सबस्क्रायबर मिळायचे. पण आता काय मित्रांनो, आता युट्यूबवरती लाखोनी करोडोनी युट्यूब क्रिएटर आहेत. रोज लाखो शॉर्ट्स व्हिडिओ शॉर्ट्स मध्ये अपलोड होत असतात. त्यामुळे आता आपल्याला खूप सारी कॉम्पिटिशन आहे. तर या कॉम्पिटिशन मध्ये आपल्याला आपला चॅनल ग्रो करायचा आहे. तर आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती रोज किती शॉर्ट्स अपलोड करावेत आणि कोणत्या टायमाला अपलोड करावेत, की ज्यामुळे आपला चॅनल लवकरात लवकर ग्रो होईल, हे मी तुम्हाला आता सांगतोय. सुरुवातीला मी तुम्हाला सांगतोय, जर तुम्ही तुमच्या चॅनलवरती लॉंग व्हिडिओ पण अपलोड करताय आणि शॉर्ट्स व्हिडिओ पण अपलोड करताय, जर तुम्ही दिवसाला एकच शॉर्ट व्हिडिओ अपलोड करताय, संध्याकाळी 6:30 ते 7:30 वेळ आपला शॉर्ट्स व्हिडिओ अपलोड करायला खूप चांगली वेळ आहे. ती का आहे तर मी आता तुम्हाला सांगतोय. तुम्ही या वेळेला व्हिडिओ अपलोड केला तर यावेळेस काय होतं, तसा ऑडियन्स हा यावेळेस फ्री असतो, म्हणजे ऑफिस सुटलेले असतात, शाळा कॉलेज पण सुटलेले असतात. यावेळेस युट्यूब वरती जास्त ऑडियन्स ऍक्टिव्ह असतो. अशा वेळेला जर तुम्ही तुमचा शॉर्ट्स व्हिडिओ अपलोड केला तर हा व्हायरल व्हायची जास्त शक्यता आहे. व्हिडिओ व्हायरल व्हायचा हा पीक टायमिंग आहे. या टायमाला तुम्ही जर तुमचा शॉर्ट्स व्हिडिओ अपलोड केला तर हा व्हायरल व्हायचे खूप खूप जास्त चान्सेस आहेत. त्यामुळे तुम्ही याच टायमाला तुमचा शॉर्ट्स व्हिडिओ, जर तुम्ही दिवसाला रोज एकच शॉर्ट्स व्हिडिओ अपलोड करताय तर याच वेळेला तुम्ही तुमचा शॉर्ट्स व्हिडिओ अपलोड करा. आणि आता सांगतो मी तुम्हाला, जर तुम्ही तुमच्या चॅनलवरती फक्त शॉर्ट्सच व्हिडिओ अपलोड करताय तर तुम्हाला दिवसातून 3 व्हिडिओ अपलोड करायचे. तर ते काय करायचे मित्रांनो, जर तुम्ही तुमच्या चॅनलवरती फक्त एकच शॉर्ट्स व्हिडिओ अपलोड करताय तर असा शॉर्ट्सचा चॅनल ग्रो व्हायला खूप सारे दिवस लागणार आहेत. शॉर्ट्स व्हिडिओवरती चॅनल मॉनिटायझेशन करायचा क्रायटेरिया आहे 10 मिलियन व्ह्यूज तुम्हाला 3 महिन्यामध्ये पूर्ण करायचे. तर एका शॉर्ट्स व्हिडिओवरती 3 महिन्यामध्ये 10 मिलियन व्ह्यूज पूर्ण व्हायला खूप वेळ लागणार आहे. ते होतील याची गॅरंटी नाही. जर तुम्हाला हा क्रायटेरिया 10 मिलियन व्ह्यूजचा क्रायटेरिया पूर्ण करायचा असेल तर तुम्हाला 3 शॉर्ट्स व्हिडिओ अपलोड करायचे. याच्यापेक्षा जास्तही करू नका आणि कमीही करू नका. दिवसातून 3 शॉर्ट्स व्हिडिओ तुम्हाला अपलोडच करायचे. तर आता ते कुठल्या वेळेला करायचे तर मी तुम्हाला सांगतोय. तर सुरुवातीला तुम्ही तुमचा पहिला शॉर्ट्स व्हिडिओ सकाळी 6 ते 8 या वेळामध्ये तुम्ही तुमचा शॉर्ट्स व्हिडिओ अपलोड करायचा आहे. दुसरा शॉर्ट्स व्हिडिओ तुम्हाला दुपारी 1 ते 3 या दरम्यान तुमच्या चॅनलवरती अपलोड करायचा आहे. आणि तिसरा शॉर्ट्स व्हिडिओ तुम्हाला संध्याकाळी 6 ते 8 या दरम्यान तुम्हाला तुमच्या चॅनलवरती अपलोड करायचं आहे. यामुळे काय होणार आहे मी तुम्हाला आता सांगतोय. ज्या लोकांनी तुमचा सकाळी शॉर्ट्स व्हिडिओ पाहिलेला आहे त्यांनाच तुमचा ज्यावेळेस दुसरा शॉर्ट्स व्हिडिओ अपलोड होतोय त्याचं नोटिफिकेशन जाणार आहे. त्यांच्या मोबाईलवरती हा आपोआप शॉर्ट्स व्हिडिओ त्यांना हा दिसणार आहे. त्या लोकांनी तोही तुमचा शॉर्ट्स व्हिडिओ पाहिला, त्यानंतर जेव्हा तुमचा तिसरा शॉर्ट्स व्हिडिओ अपलोड होईल त्यावेळेस तो सुद्धा त्यांना त्यांच्या मोबाईलवरती दिसणार आहे. त्यामुळे तुम्हाला एकाच ऑडियन्स कडनं दिवसाला 3 वेळा व्ह्यूज मिळणार आहेत. 3 व्हिडिओला 3 व्ह्यूज मिळणार आहेत. असं जर तुम्ही तुमच्या चॅनलवरती फक्त एकच शॉर्ट्स व्हिडिओ अपलोड करताय तर तुम्हाला दिवसातून एकच व्ह्यूज येत होती. तर या 3 शॉर्ट्स व्हिडिओमुळे तुम्हाला दिवसातून 3 व्ह्यूज मिळायला मदत होणार आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या चॅनलवरती रेग्युलर शॉर्ट्स व्हिडिओ अपलोड केल्याने तुमचा चॅनल लवकर ग्रो होणार आहे. तुम्ही जर रेग्युलर ही प्रॅक्टिस तुमच्या चॅनलवरती एक महिनाभर केली तर यामुळे तुमचा महिनाभरामध्ये चॅनल ग्रो व्हायला मदत होणार आहे. तुम्हाला खूप सारे व्ह्यूज मिळणार आहेत, तुम्हाला खूप सारे सबस्क्रायबर मिळणार आहेत. तुम्ही तुमच्या चॅनलवरती हे रेग्युलर प्रॅक्टिस ठेवा. मी जो काही तुम्हाला टायमिंग सांगितलाय या टायमानुसार तुम्ही रोज न चुकता तुमच्या चॅनलवरती शॉर्ट्स व्हिडिओ अपलोड करायचे. सपोज तुम्ही जॉबवरती आहात, तुम्ही कॉलेजमध्ये जाताय, तुम्ही हाऊसवाईफ आहात, तुम्ही तुमच्या वेळात वेळ काढून हे तुमचे शॉर्ट्स व्हिडिओ बनवले आणि आदल्याच दिवशी पुढच्या दिवसाचं तुम्ही शेड्यूल बनवून तुमच्या चॅनलवरती शेड्यूल करून ठेवून दिले तर ते त्या त्या वेळेला अपलोड होणार आहेत. त्याच्यामुळे तुम्ही उद्याची तयारी आजच करून ठेवा. प्रॅक्टिस तुम्ही साधारण एक महिनाभर करा, तुमचा चॅनल नक्कीच ग्रो होणार आहे. मित्रांनो, तुम्ही ही प्रॅक्टिस रेग्युलर तुमच्या चॅनलवरती ठेवा. आतापर्यंत तुम्ही शॉर्ट्स व्हिडिओ अपलोड केलेत पण त्याला म्हणावं असे तुम्हाला व्ह्यूज मिळाले नाही. पण रेग्युलर जर तुम्ही तुमच्या युट्यूब चॅनलवरती रोज 3 शॉर्ट्स व्हिडिओ अपलोड केले तर आतापर्यंत तुम्हाला असे व्ह्यूज आणि असे सबस्क्रायबर मिळाले नाही.
ते या 15 दिवसामध्ये तुम्हाला नक्कीच रिझल्ट मिळणार आहे. त्यासाठी ही प्रॅक्टिस रेग्युलर तुम्ही ठेवा. मित्रांनो, आता YouTube वरती खूप सारी कॉम्पिटिशन आहे. या कॉम्पिटिशन मध्ये आपल्याला शॉर्टकट नाहीये. त्यासाठी आपल्याला हार्ड मेहनत घ्यावीच लागणार आहे. त्यासाठी मी तुम्हाला सांगतोय की दिवसातून तुम्ही 3 शॉर्ट्स व्हिडिओ अपलोड करा. यामुळे तुमचा चॅनल लवकर ग्रो होणार आहे. याचा रिझल्ट तुम्हाला लवकरच दिसून येणार. तुम्हाला रिझल्ट दिसून आला तर कमेंट करून मला नक्कीच सांगा. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.